नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. मुलांना कसं घडवायचं. आजची मुलं ही उद्याचं भविष्य आहेत. पण प्रश्न असा आहे की आपण मुलांना फक्त शिकवतोय की योग्य सवयीमधून घडवतोय. कारण पुस्तके फक्त ज्ञान देतात, पण सवयी आयुष्य घडवतात. एक योग्य सवय मुलांचं पूर्ण भविष्य बदलू शकतं आणि एक चुकीची सवय त्याला आयुष्यभर मागे ठेवते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशा प्रेरणादायी सवयी ज्या मुलांना आत्मविश्वासी, शिस्तबद्ध आणि यशस्वी बनवतात. जर तुम्ही पालक असाल, शिक्षक असाल किंवा मुलांच्या भविष्याबद्दल खरोखर काळजी करणारी व्यक्ती असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, वेळेचे महत्त्व समजवणे. लहान मुलांना सगळ्यात अगोदर वेळेची किंमत कळली पाहिजे. वेळेत उठणे, वेळेत अभ्यास पूर्ण करणे, वेळेत काम पूर्ण करणं अशा छोट्या छोट्या सवयी मुलांना लहानपणापासून असायला हव्यात. कारण वेळेचे भान असलेली मुलं कधीच मागं पडत नाहीत. आज आपणाला मोठेपणी वेळेची किंमत पावलापावलांवर कळते आहे. जर कोणी आपणाला लहानपणापासून वेळेची किंमत करायला शिकवलं असतं तर आपण निश्चितच खूप पुढे असो. म्हणूनच आपणाला आपल्या मुलांवर ते संस्कार करायचे आहेत ज्यामुळे ते आयुष्यात कधीच मागे राहणार नाहीत. लक्षात ठेवा, वेळ पाळणं ही यशाची पहिली पायरी आहे. नंबर 2, स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवणे. आपण आपल्या मुलांना कायम सांगायला हवं, तू करू शकतो, तुझ्यात क्षमता आहे. ही वाक्य दिसायला खूप लहान आहेत, पण याचा परिणाम खूप मोठा आहे. तू करू शकतो या वाक्याने मुलात अजून आत्मविश्वास वाढतो आणि ते अजून ताकदीने आपले काम पूर्ण करते. कारण जेव्हा मूल स्वतःवर विश्वास ठेवतात तेव्हा भीती आपोआप दूर जाते. आयुष्यात जर कधी अपयश आलं तरी मी पुन्हा करेल ही सवय मुलांना खूप पुढे नेते. म्हणून आपल्या मुलांना कायम सकारात्मक बोला, प्रेरणा देणारी वाक्य बोला, जेणेकरून आपलं मूल कायम सकारात्मक राहील. नंबर 3, चांगली संगत. मुलांच्या आयुष्यावर सगळ्यात जास्त परिणाम करणारी गोष्ट म्हणजे संगत. जर ती चांगली असेल तर त्याचं भविष्य चांगले असेल आणि जर संगत चांगली नसेल मग त्याचं पूर्ण आयुष्य अंधारात असणार आहे. मुलाची संगतच त्यांच्या विचारांची दिशा ठरवत असते. सकारात्मक विचाराचे मित्र असतील तर त्याचेही विचार सकारात्मक होणार आहेत. शिकणाऱ्या मुलांसोबत ती वारंवार असतील तर त्यांनाही शिकण्याची आवड निर्माण होते. रोज नव्या नव्या गोष्टी पाहण्याची, शिकण्याची जिज्ञासा त्यांच्यात निर्माण होते. प्रेरणादायी लोकांच्या संगतीत असतील तर ते नेहमी उत्साही आणि पॉझिटिव्ह राहतील. म्हणून मुलांची संगत चांगली असणं गरजेचं आहे. कारण चांगल्या संगतीत वाढलेली मुलं ही वाईट सवयीपासून दूर राहतात. नंबर 4, रोज काहीतरी नवीन शिकणं. आपण आपल्या मुलांना रोज नवीन काहीतरी शिकण्यास प्रोत्साहन द्यायला हवं. रोज काही ना काही नवीन करण्यासाठीची मानसिकता निर्माण करणं, पुस्तक वाचण्याची सवय लावणं, फक्त शाळेतील पुस्तकांचा अभ्यास करून न घेता छान छान गोष्टींची पुस्तके, प्रेरणादायक पुस्तके तसेच थोरा मोठ्या व्यक्तींचे चरित्र वाचण्याची सवय त्यांना लावावी. पुस्तके ही आपली खूप चांगले मित्र असतात आणि जर का एकदा पुस्तकाशी मैत्री झाली तर आपलं आयुष्य आणखी सोपं होतं. याचं महत्त्व आपण त्यांना पटवून सांगावं. नवीन नवीन कौशल्य शिकण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्यावं. अभ्यासाबरोबर चित्रकला, संगीत शिकणं, गायन असे वेगवेगळे कौशल्य शिकण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावं. त्यांच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या मान्य करणे आणि त्याच्यात सुधारणा करण्याची मानसिकता तयार करून घेणे, यामुळे त्यांचे आत्मबल वाढतं. ह्या सवयी मुलांना आयुष्यभर शिकणाऱ्या व्यक्ती बनवतात. नंबर 5, कष्ट करण्याची तयारी. यश हे सहजासहजी मिळत नसतं. त्यासाठी खूप कष्ट करण्याची तयारी ही लहानपणापासूनच मुलांकडून करून घ्यावी. शाळेत जर अव्वल क्रमांकावर यायचं असेल तर अभ्यासात मेहनत करावी लागते, हे त्यांना शिकवायला हवं. खेळात जर जिंकायचं असेल तर रोज खेळाचा सराव करणं गरजेचं असतं आणि कोणत्याही कामात सातत्य असेल तर त्यात यशस्वी होणारच हे बाळकडू आपण त्यांना लहानपणीच पाजायला हवं. आणि एकदा या सगळ्या गोष्टींची सवय लागली की ती मुलं अपयशाला घाबरत नाहीत. नंबर 6, कृतज्ञता आणि नम्रता. ज्या व्यक्तीकडे कृतज्ञता आणि नम्रता आहे अशा व्यक्ती सगळ्याच्या मनात जागा निर्माण करतात. एखाद्याने मदत केल्यावर त्याला धन्यवाद म्हणावं आणि त्याचे आभारी राहावे हे लहान मुलांना शिकवावं लागतं. तसेच आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा आदर करणे, सगळ्यांना आदराने बोलणं हे गुण प्रत्येक लहान मुलात असायला हवेत. आपल्या बरोबरच्या मुलांना छोट्या छोट्या गोष्टीत मदत करणं, जिथं शक्य आहे तिथं मदतीचा हात देणं अशा सवयीमुळे आपलं मूल हे सगळ्यापेक्षा वेगळं ठरणार आहे. आणि जर या सवयी आपल्या मुलांना आपण लहानपणापासून लावू शकलो
तर खरंच त्याचं भविष्य आणि आयुष्य खूप सुंदर असणार आहे. नंबर 7, मोबाईलपेक्षा वास्तव जीवन. आजकालची सगळ्यात मोठी गरज आहे ती म्हणजे मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणं. मुलांनी मैदानी खेळ खेळावे, यामुळे त्याचे शारीरिक स्वास्थ्य चांगले राहते. शरीराची योग्य तेवढी हालचाल झाल्यामुळे तहान भूक लागते आणि मूल पुरेसे पाणी पितात, पोटभर जेवण करतात. यामुळे मुलांनी मैदानी खेळ खेळणं खूप गरजेचं आहे. मुलांचा मित्रमैत्रिणींसोबत संवाद असावा. एखाद्या प्रश्नाचं उत्तर सर्वांसोबत चर्चेने सोडवावे. यामुळे त्यांची विचार करण्याची क्षमता वाढते, बुद्धिकौशल्य वाढते. त्याचबरोबर आपल्या कुटुंबात सोबत वेळ घालवणे गरजेचे असते. म्हणून अगोदर आपणाला हे शिकण्याची गरज आहे. आपण आपल्या मुलांबरोबर वेळ घालवावा. त्याच्याशी दिवसभराच्या गोष्टीवर चर्चा करावी. आजचा दिवस कसा होता, दिवसभर काय काय झालं, या विषयावर बोलावं. याच्यामुळे आपल्या मुलांवरही हे संस्कार होतात. या सगळ्या गोष्टींमुळे मुलांची मानसिक आणि शारीरिक वाढ होते. त्याच्यासाठी त्यांना विचारा की तुझं स्वप्न काय आहे, मोठं होऊन तुला काय बनायचं आहे. यामुळे ती त्याचं ध्येय ठरवतील. मला हे हे व्हायचं आहे आणि त्यासाठी मला हे हे करावे लागणार आहे, असं विचार त्यांच्या मनात येतील. ते निदान याविषयी विचार तरी करू लागतील. काही गोष्टींसाठी धडपड करतील, कारण स्वप्न नसतील तर धडपड नसते. अगोदर लहान लहान स्वप्न पूर्ण करण्याची तयारी करून घ्या. जसं की आजचा होमवर्क एका वेळी एका ठिकाणी बसून पूर्ण करणं, किंवा आज एखादं पुस्तक वाचायला सुरुवात करणं आणि सातत्याने वाचून काही दिवसात ते पूर्ण वाचून काढणं. यामुळे त्याचा स्वतःवरचा विश्वास वाढतो आणि ते अजून उत्साहाने पुढचं ध्येय ठरवतील. मैत्रिणींनो, मुलांना मोठं बनवायचं असेल तर अगोदर त्यांच्यात चांगल्या सवयी रुजवायला हव्यात. लक्षात ठेवा, मुलं आपल्या बोलण्यापेक्षा आपल्या वागण्यातून जास्त शिकतात. म्हणून आजपासून एक उदाहरण बनवूया आणि मुलांच्या आयुष्यात प्रेरणादायी दिशा देऊया. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया अशाच प्रेरणादायी विषयासह. जय महाराष्ट्र.